बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामपंचायत सुलतानपूर येथील विविध समस्येवर तात्काळ कार्यवाही करण्याबाबत जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, जिल्हा परिषद बुलढाणा तसेच तक्रारी संबंधित विविध कार्यालयास तक्रारीचे निवेदन 16 मे रोजी दिले असताना तक्रारीवर कुठल्याही प्रकारची कार्यवाही न झाल्यामुळे अखेर उद्या दिनांक 10 जून 2024 रोजी सोमवारला स्थानिक ग्रामस्थ लोकशाही मार्गाने डफडे वाजवून मुंबई नागपूर हायवे रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करणार असल्याची माहिती संघपाल पनाड यांनी दिली आहे। सुलतानपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी किरण सोनी तेजनकर हे नागरिकांशी उद्धटपणे वागणूक करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। तसेच ते नियमितपणे आरोग्य केंद्रात उपस्थित राहत नसल्याने नागरिकांना खासगी दवाखान्यामध्ये जाऊन इलाज करावा लागत असल्याने त्यांची हकालपट्टी करून त्यांच्याऐवजी नवीन वैद्यकीय अधिकारी मिळावा असा ग्रामपंचायतीने ठराव घेतलेला असताना अद्याप कुठलीही कार्यवाही झालेली नाही। सुलतानपूर ही लोणार तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असून मुंबई नागपूर हायवेवर हे गाव असल्याने शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी व ग्रामपंचायतीला मिळत असतो, परंतु सरपंच व सरपंचपती हे द्वेष भावनेतून वार्ड क्रमांक 1, 2 व 6 या वार्डात मागासवर्गीय व मुस्लिम वस्त्या असल्याने या वार्डात जातीय वाद व पक्षपात करून या वार्डात विकास कामे होऊ देत नाही। त्यामुळे जातीय वाद व पक्षपात करणाऱ्या सरपंच यांना निलंबित करून सदरील वार्डात विकास कामे करावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाकडे 16 मे रोजी केलेली आहे। परंतु या संदर्भात प्रशासनाकडून कानाडोळा केला जात असल्याने आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी अखेर 10 जून रोजी डफडे बजाव व रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे। MCN न्यूज मराठी करिता भूषण शेटे, लोणार। नमस्कार। उद्या दिनांक 10/6/2024 रोज सोमवारला सुलतानपूर ग्रामपंचायतच्या विविध समस्याबाबत वार्ड क्रमांक 1, 2, 6 या वार्डामध्ये सरपंचपती यांच्या मनमानी कारभाराविरोधात व हस्तक्षेप विरोधात व सरपंचपती यांनी केलेल्या बोगस कामाविरोधात मुंबई नागपूर हायवेवरती डफडे वाजवून रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे व सुलतानपूर येथील अनेक समस्यांनी सुलतानपूर गावाला या ठिकाणी ग्रासला या विरोधात हे आमचे रस्ता रोको आंदोलन होत आहे। आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन होईल। धन्यवाद।